थोडं बोलायची इच्छा झालेली आहे माझी. कारण मी बघते की साधारणतः स्त्री ही स्वतःच्या आरोग्याकडे कमीच लक्ष देते. आणि स्त्रीचा हा उपजत मुळातच देवाने तिला असं बनवलेलं आहे की ती स्वतःकडं दुर्लक्ष करणार आणि परिवाराकडं जास्त परिवारातील नवऱ्याचं आरोग्य, घरात सासू सासरे लेकरांच्या आरोग्याकडे लक्ष देणार, सगळं त्यांना वेळेवर देणार, पण स्वतःकडे दुर्लक्ष करणार, उरलेलं शिळं अन्न खाणं, आजारी असल्यास वेळेवर हॉस्पिटलला न जाणं किंवा वेळेवर औषध गोळ्या न घेणं. दुसरी गोष्ट, कधी कधी घरातल्या वातावरणाने रागात न जेवण करणं किंवा वेळेवर औषधं न घेणं, ह्या गोष्टी मला दिसून येतात. पण खरं म्हणजे असं व्हायला नको. स्त्रीने कसं ज्या घरातली स्त्री तंदुरुस्त असेल तो परिवारच तंदुरुस्त असू शकतो. बरं, आपली शारीरिक दुरुस्ती ही मानसिक दुरुस्तीला पण पूरक आहे. ज्यांचं शरीर चांगलं त्यांचं मन पण चांगलं फ्रेश असू शकतं, आनंदी राहू शकतं. त्यामुळं प्रत्येक स्त्रियाने आपल्या स्वतःकडे लक्ष द्या. ज्या घरातली बाई तंदुरुस्त तो पूर्ण परिवार तंदुरुस्त असतो. आणि हळूहळू जर तुम्हीच सतत आजारी असाल तर तुमच्या स्वभावावर पण त्याचा परिणाम होतो, चिडचिडेपणा येतो. त्याचा परिणाम परिवारावर होतो, लेकराबाळांवर होतो, घरातल्या वातावरणात निगेटिव्हिटी पसरत असं जाते. त्यामुळं असं स्त्रियांनी थोडंसं स्वतःत सहनशीलता वाढवावी. आणि त्याचे परिणाम सहनशीलता तुमची वाढली की इनडायरेक्टली तुमचे मुलंसुद्धा, मुलांमध्ये सुद्धा तोच गुण येईल. वातावरण सगळं तसंच तयार होईल. सगळे एकमेकांसाठी करण्याची तयारी दाखवतील. पण सध्या बऱ्याच काही स्त्रिया सुशिक्षित शिक्षण पसरलेलं आहे स्त्रियांमध्ये. त्यामुळं बऱ्याच जणी स्वतःकडे लक्ष देतानाही दिसतात आणि ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं, जर तुम्ही स्वतःकडे लक्ष देत असाल आरोग्याकडं, तर तुमची सहनशीलता पण, कारण ना सध्याचा काळ थोडासा तणावपूर्वकच असतो. त्यात थोडंसं स्त्री, कारण हा परिवाराचा खंबीर आधार असते. त्यामुळं तुम्ही स्वतःच थोडंसं सहनशील राहा. सगळ्यांना समजून घेत चला. हळूहळू मुलं पण आपली तशीच घडवा. त्यामुळं तुम्हाला यातून म्हणजे एक आदर्श परिवार तयार होईल आणि सगळ्यांचंच आरोग्य ठीक राहील. त्यामुळं हा छोटासा विचार मी आपल्या पुढे ठेवला. तर आपल्याला आवडले असेल असं समजून मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते की सबस्क्राईब करा, लाईक